मुंबईसाठी राखीव पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली आहे। भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांच्या पाणी पातळीमध्ये घसरण झालेली आहे। भातसामध्ये 0% पाणीसाठा आहे, अप्पर वैतरणात सुद्धा 0% पाणीसाठा आहे। तानसा धरणामध्ये 22%, तुलसीमध्ये 24%, मोडकसाखरमध्ये 15% पाणीसाठा आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारे हे सगळे तलाव आहेत ज्याच्यामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे। राखीव पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट होतीये। भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांच्या पाणी पातळीमध्ये घसरण झाली आहे। भातसामध्ये आणि अप्पर वैतरणामध्ये 0% साठा आहे। प्रतिनिधी विक्रांत शिंदेंकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। विक्रांत, पाणीसाठा अत्यंत कमी आहे, ही आकडेवारी फार धक्कादायक म्हणावी लागेल। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहेच, आणखी किती दिवसात जर पाऊस पडला नाही तर हे संकट आणखी गडद होईल असं म्हणता येईल? विषयी बोलायचं झालं तर आपण भातसा धरणाविषयी जेव्हा बोलतोय तेव्हा मुंबईसाठी जो राखीव पाणीसाठा असतो भातसामध्ये तो आता 0% उरलाय। भातसा धरणामध्ये आज घडीला 22.70% इतकं पाणी आहे। मात्र मुंबईसाठी जो राखीव पाणीसाठा असतो, जो आरक्षित असतो केवळ मुंबईला पुरवठा करण्यासाठी, म्हणून तो 0%वर आलेला आहे। या व्यतिरिक्त मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे सर्व तलाव आहेत त्यांचा एकत्रितपणे जर आपण अंदाज घ्यायचा झाला तर साधारणपणे 5%च्या आसपासचं जे पाणी आहे ते पाणी शिल्लक आहे। मुंबईला दर 3 दिवसाला त्यापैकी 1% पाणी लागतं, त्यामुळे 5% पाणीसाठा शिल्लक आहे। 3 दिवसाला 1% पाणीसाठा, यानुसार 15 दिवस आणखी खरं तर हा जो पाणीसाठा आहे तो मुंबईला पुरू शकतो। आणि 15 दिवसात जर मुबलक पाऊस झाला नाही, या पाणीसाठ्यांमध्ये या जलाशयांमध्ये जर पाणी मोठ्या प्रमाणावर साठलं नाही, पाण्याची पातळी वाढली नाही तर मुंबईकरांसाठी चिंतेची जी बाब आहे ती आणखी गडद होऊ शकते। मुंबईकरांवरचं संकट आणखी गडद होऊ शकतं असं आपण म्हणू शकतोय रिद्धी। निश्चित, आणि हे संकट जरी अगदी 15 दिवस दूर असलं तरी आतापासूनच प्रशासन सुद्धा नागरिकांना निश्चित पाणी जपून वापरण्याचं आवाहन करत आहे। विक्रांत, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। भातसा आणि अप्पर वैतरणा तलावाच्या पाणी पातळीमध्ये घसरण झालेली आहे आणि मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहे असं चित्र आतापासूनच दिसतंय, कारण बऱ्याच ठिकाणी 0% पाणीसाठा आहे।